नमस्कार. मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग. आजची आपली रेसिपी आहे सिंधी रेसिपी. तर ही सिंधी रेसिपी आहे सिंधी मकई का डोडा. सिंधी मक्याचा डोडा. आता हे डोडा म्हणजे काय? जसं आपली अक्की रोटी, उब्बू रोटी, तसं आपली भाकरी, मसाला भाकरी त्याप्रमाणे ही असते. आता काय होतं, आपण आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या म्हणजे धान्याचा प्रकार नेहमी ठेवला पाहिजे. कधीही रोज पोळी, रोज भाकरी खाऊ नये. त्यामुळे हा एक प्रकार मी तुम्हाला सांगते आहे. कारण असं केलं तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आपलं डायजेशन खूप छान राहतं. स्किन, केस, मुख्य म्हणजे बुद्धी तरल राहते. त्याच्यासाठी वेगवेगळे धान्य जे सीझनमध्ये मिळतात ते. आता सीझनमध्ये मका येतोय सध्या. तर मग तो मक्याचा डोडा मी कसा केला आहे, चला आपण साहित्य बघूया. आज हा मक्याचा डोडा जो मी करणार आहे, त्या डोड्यामध्ये मी घेतलं आहे हे मक्याचं पीठ. तर आता हा पीठ, तर तुम्ही म्हणाल की सीझनचं तर तुम्ही आत्ताच बोललात. हो, मी बोलले आहे. मी तुम्हाला सांगते मी काय करते. तर हे 1 आणि हे 2. तर हा माझा 1 कप याच्यामध्ये पडलेला आहे पीठ, आणि हे 2 कप पीठ मी आता मक्याचा हा डोडा करण्यासाठी घेत आहे. हे आपलं 2 कप पीठ झालं. आता मी काय केलं, मका आणला होता, हा मका किसला, आणि हा किसलेला मका मी यामध्ये टाकते. खूप जास्त यात बाकीचं काही टाकायचं नाही. कारण काय होतं, मक्याचं पीठ भरभरीत असतं. त्यामध्ये मेथी, हिरवा लसूण टाकला जातो. आता हिरवा लसूण तर नाही आहे माझ्याकडे, आणि मेथी पण नाही आहे. मी थोडासा कांदा यात घालते आहे, आणि याच्यामध्ये टोमॅटो पण घातला जातो. आता हा थोडासा बटाटा आहे माझ्याकडे उकडलेला. तर हा डोडा एकजीव व्हावा म्हणून मी हा बटाटा यामध्ये घालते आहे. आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर. यामध्ये आपण आता हा थोडासा टोमॅटो घालून घेऊया. आता याच्यामध्ये महत्त्वाचं असतं ते म्हणजे हिरवा लसूण. हिरवा लसूण तर आपल्याकडे काही नाही. मेथी, तर मेथी नसल्यामुळे मी यामध्ये कसुरी मेथी ही घालते आहे. तर ही कसुरी मेथी मी यामध्ये घालून घेतली. ठीक आहे. मेथी याच्यामध्ये अवश्य पडते. आता आपल्याकडे लसूण नव्हता आणि यात लाल तिखट घालायचं असतं, तर लसूण आणि लाल मिरचीची चटणी केली होती. ती चटणी मी या डोडामध्ये घालत आहे. तर ही चटणी मी या मटेरियलच्या हिशोबानेच यामध्ये घालून घेतली. आणि याच्यामध्ये हे आतून छान नरम होण्यासाठी याच्यात तूप घालायचं. आता हे तूप घातलं, आणि हे सगळ्याच गोष्टी मी करून घेतलेल्या. या डोडाबरोबर खाण्यासाठी मी शेंगदाण्याची पातळसर चटणी करणार आहे. आता हे जे पीठ आहे हे की नाही खूप घट्ट वगैरे असं काही मळत नाही. कारण मग हे घट्ट मळलं ना तर हे थापल्या जात नाही. आपल्याला तव्यावर डायरेक्ट हे थापून घ्यायचं आहे. म्हणून हे थोडंसं ओलसरच भिजवतात. आणि याच्यामध्ये मी मीठ टाकायचं विसरले आहे, तर मी हे मीठ आता तुमच्यासमोर टाकून घेते. हे मीठ मी टाकलं, मी मीठ विसरले होते, सॉरी. तर हा थोडासा आपल्याला सैलसरच हे मळायचं असतं. हे एकदा सगळं एकत्र करून घेते, त्याच्यानंतर आपण आपले डोडे बनवायला सुरुवात करूया. छान हे असं एकत्र करून घ्यायचं हाताने. म्हणजे प्रत्येक प्रांतीय रेसिपीमध्ये आपण बघायला गेलो ना, तर प्रत्येक रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. आणि आता अनुभवातून मी हे शिकलेली आहे की आपण रेसिपी करताना त्यांचा जो करण्याची पद्धत आहे ती जर आपण फॉलो केली तर ती रेसिपी आपली तशीच होते, म्हणजे जशी ती चवीला लागते किंवा हॉटेलमध्ये आपण खातो. आता मी एकच गोष्ट तुमच्यासमोर याच्यात ॲड करणार आहे, आणि ती म्हणजे हिंग.
कारण काय आहे, आपण मका खातो आहे एवढं लक्षात ठेवायचं. पोटाला त्रास होऊ नये आणि याची चव वाढावी म्हणून मी हा हिंग यामध्ये थोडासा ॲड केला आहे. तुमच्यासमोर मी तूप टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, हिंग टाकलं, लाल मिरचीची चटणी आणि माझ्याकडे मक्याचं पीठ होतं. त्या मक्याच्या पिठाचा हा डोडा मी करते. आता हे असं काही खूप पातळ वगैरे नसतं आणि खूप जाडही नसतं. हाताने आपल्याला, आणि हे पीठ तुम्ही कालवलं ना की लागलीच हे कोरडं होतं. म्हणजे यात तुम्हाला पाणी वाढवावं लागतं कोरडं झालं तर. आणि आता आपण भाकरीला पाणी लावतो ना, तर या पिठाला जेव्हा तुम्ही असं तव्यावर थापता तर ते पीठ तव्यावर थापताना तुम्हाला पाणी लावावं लागतं. त्याला हाताला पाणी घेऊन तुम्ही हे करता. चला आता आपण डोडा करायला सुरुवात करूया. जवळपास हे याचे 3 डोडे माझ्याकडनं होतील, तर ते मी करते. आता तुम्हाला मी करून दाखवते. हाताला लावायला या वाटीत मी पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण हा तवा तापायला ठेवला आहे. आपल्याला डोड्यावर तेल घालावं लागेल म्हणून मी हे तेल घेतलं आहे आणि तेल लावून याला छान भाजायचं. थोडंसं तेल मी काढून घेते. जेव्हा आपण डोडा गॅसवर थापतो त्यावेळेस आपण गॅस कमी करायचा. मी हे थोडंसं तेल तव्यावर टाकलं आहे. ॲक्च्युली मी हा वापरते तवा, पण लोखंडी तवा साधारणपणे याला वापरला जातो. माझ्याकडे लोखंडी तवा चांगला नाही आहे, म्हणजे नाहीच आहे. आता हे असंच थापायचं. खायला हा अतिशय रुचकर लागतो. हिरव्या लसणाची चव या डोड्यामध्ये फार छान येते. पण आता नाही आहे तर मग जे आहे त्याच्यातूनच मी हे करत आहे. गॅस आता मोठा करते. तर बघूया, त्याच्यावर थोडंसं तेल मी टाकते. आता याला होऊ देऊया. अतिशय सावकाशाला काढावं लागतं. हा लाटल्याही जात नाही, हा थापल्याही जात नाही. त्यामुळे डायरेक्ट हा आपण सिंधी डोडा असा तव्यावर घेतो आहे. खायला अतिशय रुचकर लागतो. आणि सिंधी डोड्याची जी चटणी असते ती चटणी, आता शेंगदाणा चटणी काही त्यांची चटणी नाही आहे खास. ते लोक साधारणपणे दह्यामध्ये तिखट, मीठ, जिरं पावडर किंवा आमचूर पावडर टाकून ती देतात. तर आता आपण चटणी करून घेऊया. चटणी मी आपल्या पद्धतीची चटणी करणार आहे आणि जरा पातळ चटणी करणार आहे. तर आता आपण चटणीचं साहित्य पाहूया. चटणीसाठी ही हिरवी मिरची मी घेतली आहे. तर हिरवी मिरची मी आता मिक्सर जारमध्ये घालून घेते. चटणी मला अगदी हिरकंच करायची असल्यामुळे कोथिंबीर मी त्यामध्ये जास्त प्रमाणात घालत आहे. ही बारीक चिरलेली कोथिंबीर, ही कोथिंबीर मी घालून घेतली आहे. आणि माझ्याकडे आमचूर पावडर आहे. तर ही आमचूर पावडर मी यामध्ये घालते. चटणीला आंबटपणाचं टेस्ट यावी म्हणून ही आमचूर पावडर.
आमचूर पावडर घातल्यानंतर मी हे थोडंसं मीठ यामध्ये घालत आहे, थोडंसं जिरं आणि ही पुदिन्याची पानं वाळलेली आहेत, पुदिन्याची पानं मी यामध्ये घालून घेते. माझ्याकडे हा दाण्याचा कूट तयार करून घेतला होता. हा दाण्याचा कूट मी यामध्ये घालत आहे. याला अजून थोडं होऊन देत, मग मी याला पलटवते. आता तोपर्यंत मी चटणी करून आणते आणि मग तुम्हाला दाखवते. आता हा आपला डोडा तयार झाला. एका बाजूने हा इतका शिजवावा लागतो आणि याला खूप वेळ लागतो. हे लवकर होत नाही. होतो खूप कुरकुरीत, खायला खूप छान लागतो, पण भयंकर वेळ घेतो. आपली भाकरी, आपलं थालपीठ पटपट पटपट होतं, हे तसं होत नाही. आता मी हा पलटवते आणि इकडनं पण मी इतकाच लाल हा करून घेणार आहे आणि मग आपली रेसिपी आपण सजवूया. मी चटणी वाटून आणलेली आहे, तर ती चटणी मी तुम्हाला आता दाखवते. हे बघा, ही हिरव्या मिरचीची सुंदर चटणी मी वाटून आणलेली आहे. दाण्याचं कूट यात घातलेलं आहे आणि आता आपण ही चटणी काढून घेऊया. चटणी बोलमध्ये मी काढून घेतलेली आहे. फक्त वेळ लागतो याला, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. खूप घट्ट भिजवायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला काही खूप असं थालीपीठासारखं वगैरे असा त्याचा काही प्रकार नाही आहे. हे असं होतं आणि याच्यावर काही घेऊन खात नाही मी. आता थोडासा गॅस मोठा करून हे थोडंसं गरम करून घेते. यातला हा मक्याचा दाणा निघाला, काही हरकत नाही. थोडंसं आपण हे असं करून घेऊया. मी झालंय का एकदा पाहते खालून. नाही, व्हायचं आहे, फार वेळ घेतो हे व्हायला. हे होऊ देत. इकडनं झालं की मी काढून तुम्हाला दाखवते. तर आपला हा डोडा असा छान तयार झालेला आहे. सगळ्या भाज्या, मक्याचं हे आपल्याला यात दिसतं आहे. आणि आता मी हा दुसरा थापते आणि मग आपण बघूया. हा दुसरा डोडा हे जरा घट्ट झालं आहे पीठ, पण हे असंच मी घेऊन थापणार आहे याच्यावर. थोडंसं तेल टाकायचं विसरली, तेल टाकते. भाकरीसारखंच थापायचं, पण मला असं वाटतं की तव्यावर मी डायरेक्ट कधी थापलेलं नाही आहे, पण ही रेसिपी करून पाहिली, त्या दिवशी आवडली, खायला खूप छान लागली, म्हणून तुमच्यासमोर आज मी ही रेसिपी सादर करत आहे. सिंधी कोकी पण असते, ती पण अशीच खूप छान होते, खायला खूप छान लागते. प्रांतीय रेसिपी पाहताना या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. आणि मक्याचे मागे पण उपयोग मी तुम्हाला सांगितलेत की भरपूर कॅल्शियम तुमची बुद्धी अगदी तेज ठेवतं. स्किन, केस याच्यासाठी खूप छान आहे. पचनासाठी मका खूप छान आहे. केव्हाही लक्षात ठेवा.
हा विचारच करू नका की म्हणजे मका पोट साफ करणारा पदार्थ आहे. आपण भाजून खातो ना, तो त्यांनी जास्त पौष्टिकता आपल्याला मिळते. आता हे होऊ देत, पण ही आपली रेसिपी बघा तुम्हाला आवडली का? तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी हे मला सांगा. आता काय आहे, फक्त मला डोडे करून त्याच्यावर ठेवायचं आहे. तर बघा, ही सिंधी डोडा खूप सुंदर लागतो, अतिशय कुरकुरीत लागतो. ही चटणी मी माझ्या मनाने केली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टोमॅटो सॉस मुलांना देऊ शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल मिरचीचा ठेचा देऊ शकता. तुम्हाला पाहिजे तर दह्यामध्ये तुम्ही मसाले टाकून वेगवेगळे मसाले म्हणजे चाट मसाला, लाल तिखट, मीठ, दह्याला फोडणी किंवा बुंदी, दही बुंदी पण याच्यासोबत तुम्ही ठेवू शकता. साधारणपणे दही किंवा चटणी खायची पद्धत आहे. मी चटणी करून दाखवली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल. मी तुम्हाला नेहमी वेगवेगळ्या रेसिपी, मी कर्नाटकी रेसिपी दाखवल्या, खानदेशी रेसिपी दाखवल्या, कोकणी रेसिपी मी दाखवत असते. मी अजून बंगाली रेसिपीला ट्राय केलं नाही, त्यांचे नॉनव्हेज जास्त असतात. बघूया, मला एखादी सापडली चांगली रेसिपी तर जरूर मी दाखवेन. माझा नेहमीचा फंडा, बनाइए, खाइए, खिलाइए, आपकी ओल्डी गोल्डी को अच्छी कमेंट्स जरूर भेजिए. खूप छान लागतो हा सिंधी डोडा. धन्यवाद. एकदा तरी तुमच्या मुलांसाठी आत्ता सीझन आहे तर करून पहा.